नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 50. सिद्धक्षेत्र टिमरावन ते झिकवली शुककुटीची रावण टीम. ककरा घाट सोडल्यावर नर्मदा नदी एक सुंदरसं उजवं वळण घेते. हे वळण खूप मोठं असल्यामुळे बहुतांश परिक्रमावासी ते टाळून सरळ रिछावर इथं पोहोचतात. परंतु मला नर्मदेचं एकही रूप नजरेआड करायचं नव्हतं. त्यामुळे मी उजवीकडे वळलो. अतिशय शांत, निवांत आणि निर्मनुष्य असा हा परिसर आहे. पुरेशी झाडी आहे. समोरच्या तटावर शेती दिसते. टिमरावन गावामध्ये जाईपर्यंत नर्मदा उभा तट चरत जाते व गावानंतर अतिशय सुंदर आणि निर्मनुष्य असा वाळूचा किनारा आहे. आपण बघू शकताय टिमरावन इथलं नर्मदेचं सुंदर असं शिवलिंगाकार वळण. वरच्या नकाशामध्ये आपल्याला व्यापक चित्र दिसतंय, तर खाली थोडं जवळून आपण बघतोय लाल रंगाचा मार्कर जो आहे ते टिमरावन गाव आहे. समोरच्या बाजूला सिद्धावती नदीचा संगम आहे. या गावात अनेक छोटी मंदिरं आहेत. त्यातलं सिद्धेश्वराचं मंदिर प्रमुख आहे. टिमरावन हे एक सिद्धक्षेत्र आहे. श्री सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर एका उंच घाटावर होतं. खडाचढ असलेल्या पायऱ्या एका दमात तोडत वरती मंदिरात पोहोचलो. छोटंसं मंदिर एका उंच चबुतऱ्यावर बांधलेलं होतं. मंदिरात शिवलिंग अत्यंत सुंदर आणि प्रभावी होतं. मंदिरामध्ये एक ऊर्जा भरून राहिलेली होती. इथून हलूच नये असं वाटत होतं. मंदिराच्या बाहेरील बाजूला कट्ट्यावरती मी माझं आसन लावलं. इतक्यात राजकुमार पराशर असं नाव असलेले त्या मंदिराचे पुजारी तिथे आले. त्यांनी मला इथं रात्री खूप थंडी पडते आणि वारं असतं, तरी कृपया उघड्यावर विश्राम न करता शेजारी असलेल्या धर्मशाळेमध्ये आसन लावावे अशी विनंती केली. जशी मैयाची इच्छा असे म्हणून सामान उचलले आणि आतमध्ये नेऊन एका कोपऱ्यामध्ये आसन लावले. परिक्रमेमध्ये जितके कमी सामान तुम्ही सोबत ठेवाल तितके चांगले असते, ते यासाठी. पुजारी बुवांनी मला एक सुंदर अशी पपई कापून आणून दिली. थंडीमुळे थंडगार पडलेल्या तिच्या फोडी गळ्यातून पुढे सरकताना सर्व घसा कसा गारगार करत होत्या. परंतु हे मूळ उष्ण प्रकृतीचे फळ असल्यामुळे भरपूर खाल्ले. शिवाय उद्या एकादशी आहे म्हणून मला राकेश शर्मा साधूने दिलेला फलाहार देखील सोबत होता. तो खाऊन पूजा आरती करून आता झोपावे असा विचार करत होतो. बाहेर पुरेसे अंधारलेले होते. आपण चित्रामध्ये बघू शकतो. हे आहे टिमरावनचं सिद्धेश्वराचं मंदिर. या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे. हाच कट्टा आहे ज्याच्यावरती मी आसन लावलं होतं. आणि या मंदिराच्या मागे जी लाल रंगाची भिंत दिसते ती धर्मशाळा जिथे मी मुक्काम केला. हे प्राचीन सिद्धेश्वर महादेव मंदिर, महादेवाची पिंड, याचं सर्वांनी दर्शन घ्यावं. ओम सिद्धेश्वराय नमः. इतक्यात तो बिहारी साधू आणि त्याचा चेला कस्तुरी नावाचा चेला तिथे टपकले. संध्याकाळी अजून एक साधू आला आणि त्याने बाहेर मी जिथे आधी आसन लावले होते तिथेच आसन लावले. बिहारी बाबाने आणि त्याच्या चेल्याने नेमके माझ्या शेजारीच आसन लावले. पुन्हा त्याचे ब्रह्मज्ञान सुरू झाले. तो नवा साधू बनला होता आणि त्याला कोणाला किती ज्ञान देऊ आणि किती नाही असे झाले होते. नवनवीन शिष्य करण्याची घाई त्याला झाली होती. परंतु तो जे बोलत आहे ते कोरडे ज्ञान आहे हे एखाद्या लहान मुलाला देखील कळले असते. त्यामुळे मी तिथून उठून तडक मैयामध्ये गेलो. स्नान वगैरे आटोपून मंदिरामध्ये जाऊन बसलो आणि माझ्याजवळ असलेली स्तोत्रांची पुस्तके सोबत घेतली. तिथे बसून मी महादेवाची एक एक स्तवने गाऊ लागलो. शिवमानसपूजा, शिवमहिम्न स्तोत्र, शिवपंचाक्षर स्तोत्र आणि शिवतांडव स्तोत्र. ही स्तोत्र मी प्रत्येक शिवालयामध्ये आवर्जून म्हणत असे. शिवाला ही स्तोत्र फार प्रिय आहेत. मला या सर्व स्तोत्रांची गोडी लागली ती उमामोहन नावाच्या एका गायिकेने तयार केलेल्या स्तोत्रमालिकेमुळे. आपणही फावल्या वेळामध्ये उमामोहन या दक्षिण भारतीय गायिकेने गायलेली स्तोत्र अवश्य ऐकत जावीत. आधुनिक संगीत आणि पारंपरिक चाली यांचे सुंदर मिश्रण असलेली ही अप्रतिम सांगीतिक कलाकृती असते. त्यांचे उच्चारही बऱ्यापैकी स्पष्ट आहेत. असो, मी मंदिरामध्ये बसलेलो असतानाच गावातील 4 तरुण मुली आल्या आणि त्यांनी अतिशय सुंदर अशी शिवस्तुती म्हटली. मला पिपरहा येथील मुक्कामात चंगाबाबांचे शिष्य तिवारी यांनी एक स्तोत्रांचे पुस्तक भेट दिले होते. अरे हो, तुम्हाला सांगायचेच राहिले. स्वामी सदाशिव नित्यानंद गिरी यांना त्या भागामध्ये चंगाबाबा या नावाने ओळखायचे. कारण त्यांची ठरलेली काही वाक्य होती. हमारा सुनोंगे तो चंगा नाही तो पंगा, किंवा आओ तो वेलकम जाओ तो भिडकम.
तसेच सर्वांना ते मध्येच 4 वेळा नारायण नारायण असे म्हणायला लावायचे. असो तर तिवारींनी मला भेट दिलेल्या पुस्तकामध्ये गणपती, देवी, महादेव, विष्णू यांची महत्त्वाची स्तोत्रं एकत्रित केलेली होती. ते पुस्तक मी त्या मुलींना भेट दिलं. त्यांनी रोज या मंदिरामध्ये येऊन यातील एक स्तोत्र म्हणून पाठ करून टाकण्याचा शब्द मला दिला. मला त्या मुलीबद्दल खूप कौतुक वाटलं. अगदी याच वयातल्या शहरातल्या मुली आजकाल काय करतात हे त्यांच्या परिचितांनी विचार करून पाहावा. या मुली शिकत देखील होत्या. घरातली, शेतातली, गुराढोरांची सर्व कामं करत होत्या आणि तरी देखील दिवसातून आवर्जून वेळ काढून या शिवमंदिरामध्ये येऊन त्यावर नर्मदा जलाचा अभिषेक करून शिवस्थिती म्हणून मगच घरी जात होत्या. या मुलींचे संसार भविष्यात त्या सुखाने करणार याबाबत शंकाच नाही. नर्मदेकाठच्या स्त्रिया अतिशय समाधानी, संयमी, गृहकर्तव्यदक्ष आणि त्यागी आहेत असे माझे स्पष्ट मत झालेले आहे. आजकाल दुःखाचे संसार जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा त्यातील सहभागी घटकांचे तारुण्यातील वर्तन कसे राहिलेले असते याच्याशी संगती लावून पाहिल्यावर तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. असो आज निराहारी झोपायचं मी ठरवलं. इकडे मी धर्मशाळेमध्ये परत आलो तोपर्यंत बिहारी बाबाने गावातील 4-5 गांजाडे गोळा करून रितसर कार्यक्रम सुरू केला होता. हे गांजा पिणारे एका गोलामध्ये बसतात. प्रत्येकाकडे स्वतःचे एक छोटेसे फटकूर असते, म्हणजे सुती फडक्याचा छोटासा तुकडा. हा तुकडा अतिशय तलम मौसूद कापडाचा असेल याची काळजी ते घेतात. हा त्या प्रत्येकाचा वैयक्तिक फिल्टर असतो. यानंतर एकजण सुरेखपैकी गांजा निवडतो आणि मळतो. तो तंबाखूमध्ये मिसळून मातीची किंवा धातूची चिलीम घेऊन त्यात एका कापसाचा बोळा टाकून त्यावर ठासून भरला जातो. त्यानंतर काही मंत्र म्हटले जातात. हे गावठी मंत्र अत्यंत विनोदी असतात. प्रत्येक माणसाचे स्वतःचे वेगळे मंत्र असतात. शेवटच्या मंत्रात महादेवाला गांजा पिण्यासाठी आमंत्रण दिले जाते आणि मग तिथला जो मुख्य मनुष्य आहे तो एक मोठा झुरका मारून गांजाची चिलीम पेटवतो. त्याला दुसरा मनुष्य काडी लावत असतो. एकदा चिलीम शिलगावली की भरपूर दम मारून ती पुढच्या माणसाकडे दिली जाते. मग तो पुन्हा दम मारून तिला पुढे पाठवतो. एकदा त्यांचा हा गांजा फुकायचा कार्यक्रम चालू झाला की मध्ये कोणी बोलत नाही, फक्त त्या नशेचा आनंद घेत राहतात. हे सर्व मी केवळ माझे निरीक्षण नोंदवतो आहे. प्रस्तुत लेखकाला धूम्रपानाचा अतिशय तिटकार आहे याची आपल्याला कल्पना आहेच. गांजाचे हे गावठी मंत्र कसे असतात याचा एक व्हिडिओ मला सापडला, तो पाहावा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या 4-5 गांजेकस लोकांनी मिळून किती गोंधळ त्या धर्मशाळेमध्ये घातला होता. हा एक गांजा ओढण्याच्या मंत्राचा व्हिडिओ मी टाकला आहे, तो आपण ब्लॉगवर जाऊन बघू शकता. सुंदर अशी शिवस्तुती ऐकून आणि म्हणून आल्यावर हे असले मंत्र ऐकून माझं डोकं सटकलं आणि मी रुद्रावतार धारण करून सर्वांना बाहेर काढलं. बिहारी साधू तर थरथर कापायला लागला. मी त्या सर्वांना सांगितलं की गप एका कोपऱ्यामध्ये बसून गांजा फुकायचा, दंगा घालायचा नाही, नाहीतर माझ्याकडे गांजा सोडवण्याचा मंत्र तो म्हणेन. गांजा सुटेल या भीतीपोटी सर्वजण बाहेर पळाले. त्यांच्यासाठी जीवनातील सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे गांजा होती. गांजा पिणारे लोक गांजा पिण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. बाहेर इतकी मरणाची थंडी असून देखील सर्वजण बिनधास्त बाहेर बसून जाऊन बसले. रात्रभर त्यांचा धिंगाणा सुरू होता. साधूचा चेला सतत आतबाहेर करत होता. त्याने या बिचाऱ्या चेल्याकडून सर्व त्या माणसांचा आणि स्वतःचा स्वयंपाक करून घेतला. सुदैवाने या बिहारी साधूने आपल्या तरुण चेल्याला अजून गांजा प्यायला शिकवले नव्हते. स्वतःजवळ असलेला गांजा त्याला द्यावा लागू नये असा स्वार्थी हेतू त्यात होता. मी गुपचूप खुणेने त्या शिष्याला जवळ बोलावले. बाहेर सर्वजण गांजाच्या नशेमध्ये चढलेले होते. मी त्याला विचारले, तू खरोखरच या महामूर्ख माणसासोबत समाधानी आहेस का? अगदी खरं खरं सांग. मी कोणाला सांगणार नाही, घाबरू नकोस, तुझ्या मनातले सर्व बोल. मुलगा रडायला लागला. त्याने रडत रडत त्याची सर्व कर्मकहाणी मला सांगितली. हा बिहारी त्याला एकांतामध्ये भरपूर मारहाण करायचा. दहशत घालून त्याने सोबत ठेवला होता. शिष्य नावाखाली त्याचा पक्का गुलाम बनवून टाकला होता. शिवाय पापपुण्याच्या भ्रामक कल्पना डोक्यात घालून गुरुद्रोहाचे भय त्याला घातले होते. बिहारमधल्या एका छोट्याशा गावातला हा अशिक्षित मुलगा होता. आपला गुरु सांगेल ते त्याच्यासाठी सर्वस्व होते. आधीच या बिहारी बाबाने याची 3-3.5 वर्षे वाया घालवली होती. 13 ते 23-24 हेच पराक्रमाचे खरे वय असते आणि नेमकी याच वयातली त्याची 3.5 वर्षे वाया गेली होती. परंतु त्याला आतापर्यंत मी जे सांगतो आहे ते सांगणारा कोणी भेटला नव्हता. मी त्याला सांगितले, हे पहा, काल तू स्वतः पाहिले आहेस की मी थोडेफार जग पाहिलेले असल्यामुळे सर्व साधूसंत माझ्याशी आदराने बोलतात आणि तुझ्या गुरुला हडूड करतात. याचा अर्थ तुला नक्कीच काहीतरी चुकीचा सल्ला देणार नाही, हे तुला मान्य आहे का? तो हो म्हणाल्यावर मी त्याला ताबडतोब इथून पळून जाण्याचा सल्ला दिला. इथून गाडरवाडा गाव जवळ होते. इथून काही ना काही करून बिहार गाठता येणे त्याला शक्य होते. माझ्याकडे थोडेफार पैसे जमले होते, ते मी त्याला दिले. त्याला सांगितले, आता अजिबात विचार करू नकोस. एकदा काय या भोंदू साधूच्या नादाला तू लागलास की संपलास. खरा साधू असा नसतो. त्याला खरा साधू कसा ओळखायचा त्याच्या काही खुणा देखील सांगितल्या. त्याला 2 पर्याय सांगितले. एकतर थेट घरी जाऊन आईवडिलांसोबत राहा किंवा एखादा चांगला साधू शोधून त्यांच्या आश्रमात जाऊन राहा. परंतु माझे मत विचारशील तर थेट घरी जा आणि आईवडिलांची सेवा कर, असा सल्ला मी त्याला दिला.
आईवडील मुलासाठी किती महत्त्वाचे असतात हे त्याला समजावून सांगितले. कालपर्यंत आमचा मार्ग सामायिक असल्यामुळे तिथून कसे महामार्गाला लागायचे हे मी त्याला समजावून सांगितले. तो मुलगा विचार करत बसला. विहारी बाबा बाहेरून पुन्हा त्याच्यावर खेकसला. ताटं वाढ आणि आम्हाला जेवायला वाढ असं म्हणून त्याने गिरसाल शिवी त्याला हसडली. बिचाऱ्या मुलाने गुपचूप सर्वांना जेवायला घातले. रात्री उशिरा ऐन थंडीमध्ये थंडगार पाण्याने तो भांडी घासत बसला. मला त्या मुलाचे फार वाईट वाटले. हळूहळू माझा डोळा लागला. पहाटेच्या सुमाराला अचानक काहीतरी गार पायाला लागले म्हणून मी डोळे उघडले तर तो मुलगा दोन्ही हाताने माझे पाय धरून नमस्कार करत होता. कस्तुरी, क्या हुआ असे विचारत मी उठणार इतक्यात तो चित्त्याच्या चपळाईने पळून गेला. दारातून बाहेर उडी मारताना त्याची ती मूर्ती अजूनही माझ्या नजरेसमोरून जात नाही. बिहारी साधू इकडे ढाराढूर घोरत पडला होता आणि इकडे कस्तुरी मुक्त झाला होता. त्याचे नाव तरी किती समर्पक होते पहा ना, कस्तुरी. त्या कस्तुरी मृगाचे देखील असेच आहे. आयुष्यभर तो त्या कस्तुरीच्या शोधामध्ये वणवण भटकतो, परंतु अखेरपर्यंत त्याला हेच कळत नाही की ती कस्तुरी त्याच्याच पोटात होती. नर्मदेकाठी असलेल्या कस्तुरी नावाच्या या 2 प्राण्यांना मी विसरू शकत नाही. एक होती पोटासाठी नर्मदेहर म्हणून दाखवणारी कस्तुरी पोपटीण, तर दुसरा हा कस्तुरी बिहारी. पहिल्या प्राण्याला जरी मी मुक्त करू शकलो नाही तरी दुसरा प्राणी मुक्त करता आला याचे समाधान आहे. सकाळी उठून माझी अन्निके आटोपून निघणार इतक्यात पुजारी आले. त्यांनी सोबत आणलेला चहा मला इथे पाजला आणि मला घरी चला अशी विनंती केली. पराशर गुरुजींच्या शेतातून घराकडे जाणारा मार्ग होता. घरी गेल्यावर त्यांनी मला पुन्हा एकदा घरच्या गाईच्या सकस दुधाचा उत्तमपैकी चहा पाजला. घर मोठे होते. पुजारी ही त्यांची वंशपरंपरागत वृत्ती होती, व्यवसाय नव्हता. आजकालच्या लोकांना वृत्ती हा शब्द माहिती नाही म्हणून मुद्दाम सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये वंशपरंपरेने चालत आलेले काही हुद्दे होते. नाईक, शेटे, देशपांडे, देशमुख, पाटील, कुलकर्णी, जोशी, उपाध्ये, कुलोपाध्ये, राजोपाध्ये, पुजारी, बडवे, पुराणिक या सर्व अशा वृत्ती आहेत. हे व्यवसाय नाहीत. असो, राजकुमार पराशर पुजारी यांना मुखाचा लकवा मारलेला होता, त्यामुळे त्यांना मंत्र म्हणताना त्रास व्हायचा. त्यांनी मला विचारले की मी आयुष्यभर या सिद्धेश्वराची सेवा केली, मग माझे असे कसे काय झाले. मी त्यावर त्यांना कर्माचा सिद्धांत माझ्या परीने समजावून सांगितला. इतक्यात मला आठवले की नुकतीच मला जी पुस्तके चंगाबाबा आश्रमात मिळाली होती त्यात कर्माचा सिद्धांत हे हिराबाई ठक्कर यांचे अप्रतिम पुस्तक देखील होते. कर्म का सिद्धांत असे हिंदी भाषेतील हे पुस्तक मी लगेचच गुरुजींना वाचायला देऊन टाकले आणि अजून काही थोडेफार बोलून तिथून नर्मदेहर केले. आज एकादशी होती, म्हणजे चालण्याचा दिवस होता. मैयाचा किनारा पकडून चालत राहिलो. अप्रतिम वाळूचा किनारा संपल्यावर आधी काटजूनगर आणि मग रिछावर नावाचे गाव लागते. काटजूनगर गावात 2 छोटे छोटे आश्रम आहेत. त्या आश्रमाची पाटी आपण बघतोय, जलाराम बाबांचा आश्रम आणि कुटी आश्रम आहे. अजून एक मंदिर असं वाटेमध्ये लागतं. पण आज चालण्याचा दिवस असल्यामुळं कुठेही न थांबता चालत राहिलो. चालण्याचे दिवस अशासाठी म्हणायचे की आज एकादशीचा उपवास असल्यामुळे कुठे भोजन प्रसाद घ्यायचा नसतो, त्यामुळे हलक्या पोटाने चालणे देखील अधिक होते. तसेच भोजनासाठी थांबण्याचा वेळ देखील चालण्यामध्ये वापरला जातो आणि अधिक अंतर कापले जाते. या भागातील नर्मदेची रूपे खूप सुंदर आहेत. वाचकांसाठी काही निवडक रूपं मी सोबत जोडतोय. उंच मातीचे टिले आणि खाली वाहणारी नर्मदामाई असं तुम्हाला इथे बघायला मिळतं. हा समोरच्या बाजूला असलेला वाळूचा किनारा दिसतोय. अशा दगडांवरून तोल सांभाळत चालायला फार मजा येते. या खडकावरून मी गेलेलो आहे. आपण बघू शकता, तिरकं पाऊल ठेवलं की बऱ्यापैकी चांगली ग्रिप या दगडावर मिळू शकते. फक्त हे थोडंसं धोकादायक आहे, त्यामुळे ज्यांना खात्री आहे जाऊ शकेल त्यांनीच जावं. रम्य अशी रेवा आणि तिची आपोत ज्योती म्हणजे पाण्यामध्ये पडणारं सूर्याचं प्रतिबिंब. पहा, नर्मदेने उभे कापलेले तट आणि त्याच्यावरची शेती आपल्याला दिसते. इथं खालून चालायला मार्ग नाही असं तुम्हाला वाटू शकतं बघून, पण प्रत्यक्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक माणूस जाऊ शकेल, एक पाऊल ठेवता येईल असा मार्ग नक्की सापडतो आणि पुढं निश्चितपणे जाता येतं. हे थोडंसं धोकादायक असतं, परंतु जमतं. असे अनेक टापू मी नर्मदेच्या पातळीनेच पार केले. पुढं मार्ग कसा आहे ते सांगायला नेमका एखादा नावाडी भेटायचा. आता बघा, समोर एक नावाडी दिसतं ना. आता मी इथे समजा आलो तर मी थांबून त्याला विचारायचो की आगे रस्ता आहे, तो म्हणायचा आहे रस्ता, ये. रिछावर आणि नीलकुंड याच्यामधली नर्मदा मैया. रिछावरच्या पुढं नीलकुंड नावाचं स्थान नर्मदेमध्ये आहे. इथे एका भव्य घाटाचं काम सुरू होतं. त्या घाटावर अतिशय भव्य आणि सुंदर असं मंदिर बांधलेलं होतं.
याचा कळस फारच आकर्षक होता आणि तो खूप दूरवरून दिसायचा. आपण या चित्रात बघतोय समोर जे पांढरा कळस दिसतोय ना आणि तिरका जो बांधलेला घाट आहे, त्याच मंदिराबद्दल मी बोलतोय. या संपूर्ण भागाला नीलकुंड असं म्हणतात. ते मंदिर आणि घाट प्रत्यक्षात असं दिसतं पहा. नर्मदेला येणारे मोठे पूर सहन करेल अशी ही पूरप्रतिबंधक भिंत कॉन्क्रीटमध्ये बांधलेली आहे. तिच्यावरून चालताना आणि चढताना घसरायला होतं. मध्ये मध्ये पाण्यासाठी लावलेले पाईप्स आहेत. त्याचा वापर पायरीसारखा करत मग मात्र तुम्हाला वेगाने चढता येतं. पण एकंदरीत ही भिंत धोकादायक आहे. याच्यावरून चालताना जर तुम्ही घसरलात तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. या छायाचित्रावरून तुम्हाला पूरप्रतिबंधक भिंत किंवा रिटेन्शन वॉल किती मोठी आहे त्याची कल्पना येईल. खूपच भव्य अजस्त्र असं हे सगळं बांधकाम आहे. घाट देखील चढायला खूप आहे. या मंदिराचा कळस खूप सुंदर आहे. नर्मदे काठी असलेल्या काही मोजक्या लक्षात राहणाऱ्या मंदिरांपैकी या मंदिराचा कळस आहे. असं भव्य दिव्य मंदिर इथं बांधलेलं आहे. आतलं शिवलिंग देखील भव्य आहे. नीलकुंडेश्वर महादेव असं त्याचं नाव आहे. या नीलकुंडेश्वर महादेवाचं दर्शन आपण घेऊयात. अतिशय रम्य असा हा सगळा परिसर आहे. सूर्यास्ताच्या वेळचं दृश्य आपण बघतोय. वरून खालचा घाट हा असा दिसतो. याला नीलकुंड असं का म्हणतात हे मंदिरातून खाली नर्मदेकडे पाहिल्यावर तुम्हाला कळतं. सर्वत्र हिरवट रंगाची दिसणारी नर्मदा इथं आल्यावर आपोआप निळसर दिसू लागते. आपण बघा चित्रामध्ये वरच्या अधिक उंचीमुळं समोरच्या आकाशाचं प्रतिबिंब नर्मदेमध्ये पडतं. शिवाय खोल पाणी असल्यामुळं बहुतांशी स्थिर असतं. या आकाशाचं प्रतिबिंब त्यामुळं अधिक चांगलं उमटतं. ते काही असो पण पाणी निळसर दिसतं हे मात्र खरं. पुढे कुठं असं निळं पाणी फारसं दिसत नाही. इथे शक्कर आणि नर्मदा या दोन नद्यांचा संगम आहे. आपण बघा हे समोर जे मंदिर दिसते नीलकुंडाचं, तिथून खाली उतरल्यावर शक्कर नदी आडवी येते. डावीकडून येते ती नर्मदा आणि उजवीकडून येते ती शक्कर नदी. आपण हा संगम पार केल्यानंतर काढलेलं चित्र आहे कोणीतरी. हे मंदिर संपल्यावर लगेच शक्कर नावाची एक नदी नर्मदेला येऊन मिळते. तीव्र उतरल्यावर नदीपात्र लागते. इथं रस्ता बनवण्याचं काम एक JCB करत होता. त्याने रस्ता खोल खोदून ठेवला होता. अखेरीस मी त्या खड्ड्यातून पलीकडे जाऊ शकत नाही हे पाहून त्याने JCBच्या जबड्यावर पाय ठेवून पलीकडे उडी मारायला मला सांगितले. किंवा जबड्यामध्ये बसवून तो पलीकडे मला सोडणार होता. परंतु परिक्रमेमध्ये वाहनावर चढणे वर्ज्य आहे. त्यामुळे मी खड्ड्यात उडी मारली आणि पुन्हा वर चढलो. सर्वत्र वाळू असल्यामुळे लागत काहीच नाही. प्रचंड वाळू घेऊन येणारी ही नदी आहे. तिचं पात्र विस्तृत आहे परंतु पाणी अत्यंत उथळ आहे. पाणी अतिशय स्वच्छ आणि अक्षरशः साखरेसारखं गोड लागतं. अखंड पिऊन घेतलं. सुदैवाने गुगल नकाशावर मला याच JCBचा काम करतानाचा फोटो सापडला. मागं पांढरं मंदिर दिसतंय आणि नर्मदेचं मी चाललेलं वळण दिसतंय. तीव्र उतार आणि JCBने काढलेला खड्डा देखील दिसतोय. शक्कर नदीनं साठवलेली वाळूसुद्धा या चित्रामध्ये दिसते. शक्कर नदी किती उथळ आहे हे दाखवणारं एक संग्रहित चित्र. उन्हाळ्यामध्ये हे पाणी पूर्णपणे आटून जातं. शक्कर नदी पार केल्यावर पुन्हा एकदा पावलांना गती दिली. सोकलपूर, अंघोरी, ओसराय, तुय्यापानी, पिपरपानी, सोनदहार, केलकच, मव्हाखेडी, खैरुआ, पिठरास, खरेटी या सगळ्या गावांच्या मार्गे झिकोली नावाचं गाव गाठलं. सोकलपूरचा किनारा इथं प्रचंड प्रमाणात वाळू आहे आणि ती चांगल्या दर्जाची वाळू आहे. अंघोरी गावामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली छोटासा आश्रम होता. त्या साधूने काळा चहा पाजला. याच ठिकाणी मी थोडीशी विश्रांती घेतली. या कट्ट्यावर बसून मी चहा घेतला आणि पुन्हा एकदा किनाऱ्याचा मार्ग पकडला. नर्मदेच्या काठी असे हजारो वृक्ष आढळतात ज्यांची मुळं मैयाने माती वाहून नेल्यामुळं उघडी पडलेली असतात. उरलेल्या मातीची धूप थांबवण्याचं महत्त्वाचं काम ही झाडं करतात. तसंच कठीण मार्गाने चालताना या मुळांचा अतिशय खंबीर आधार परिक्रमावासींना असतो. पिंपळेश्वर महादेवाचं किंवा पिपलेश्वराचं मंदिर. शिवलिंगावरती अशी सुंदर अशी कलाकुसर करण्याची पद्धत या भागात आहे. हे आहेत पिपलेश्वर महादेव. गुरु गोरक्षनाथ मंदिरातली अप्रतिम मूर्ती. पिपरपाणी इथं मैयाकाठी धुणे लावून बसलेला एक साधू हे संग्रहित छायाचित्र आहे.
कधी वाळूचा किनारा तर कधी उभा कापलेला कडा असे भूगोल पार करत पुढे पुढे चालत राहिलो. आज पायांना चांगलीच गती आली होती. खूप चालावे असे वाटत होते. दरम्यान उसराई गावामध्ये एक मोठे पंप हाऊस होते. यातून नर्मदा जलाचा उपसा जोरात सुरू होता. पाणी घेऊन जाणाऱ्या पाईपमध्ये थोडीशी फट पडल्यामुळे पाण्याची फार मोठी कारंजी उडत होती. या पाण्यामध्ये विद्युत प्रवाह नाही हे तपासून मी तिथे मस्तपैकी आंघोळ करून घेतली आणि स्वच्छ कपडे देखील धुवून घेतले. या फवाऱ्याला इतकी गती होती की काही सेकंदापेक्षा अधिक त्याच्यासमोर उभे राहता येत नसे. त्यामुळे कपडे मात्र अतिशय स्वच्छ निघाले. हे आपण बघतोय पंप हाऊस, जिथं फवाऱ्याखाली मी उत्तम स्नान केलं. इथे खाली एक म्हातारम कपडे धुवत होती. इतक्यात एक पिसाळलेले कुत्रे तिच्या दिशेने धावू लागले. मी धावतच काठी घेऊन त्याच्या अंगावर गेलो. त्यामुळे ते घाबरून पुढे पळून गेले. कदाचित मी आंघोळीला थांबलो नसतो तर त्या पाठमोऱ्या बाईला ते नक्की चावले असते. दिवसातून किमान 2 वेळा अशा पद्धतीने तर कधी कधी 3 वेळा 4 वेळा देखील माझं स्नान सहज होत असे. नर्मदेच्या पाण्यामध्ये न्हावून निघण्याचा आनंद काही वेगळाच आहे. सुंदर अशा सोनदहार घाटाची काही छायाचित्र आपण बघतोय. असा घाट शक्यतो वाटेमध्ये लागला की मी वरती जाऊन मंदिरांची दर्शनं घेऊन परत खाली यायचो. इथे नर्मदा मैया खूप सुंदर दिसते. नर्मदेचं पाणी देखील या भागात खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. माझा काठावरून चालत येण्याचा मार्ग आपण बघताय. असा आडवा घाट आला की बारवरनं उड्या मारून जायला लागायचं. सोनदहार घाट असाच उडी मारून पार करावा लागला. लोकांनी केलेला कचरा पण आपल्याला दिसेल. खैरुवा गावामध्ये नेपाळी बाबाचा खूप सुंदर आश्रम आहे. समोर असलेल्या अंडिया गावामध्ये त्याचा खरा आश्रम आहे. नर्मदा मढिया अशा नावाने त्याने अक्षरशः स्वर्ग उभा केला आहे. त्याची झलक या काठावर पाहायला मिळते. नेपाळी बाबांच्या समोरच्या आश्रमात ती शाखा आहे. असे समोरासमोर आश्रम फार कमी ठिकाणी आढळतात. परंतु इथे न थांबता मी पुढे चालत राहिलो. सध्या अयोध्येमध्ये राम मंदिर बांधून झाल्यावर 1008 यज्ञांसाठी जी यज्ञशाळा आणि जपशाळा बांधली ती या नेपाळी बाबांनीच बांधली. बाबा अतिशय हुशार आहेत आणि त्याच्या इतका दुसरा कल्पक साधू मी उभ्या परिक्रमेमध्ये पाहिला नाही. या बाबाबद्दल समोरच्या तटावर गेल्यावर एक विस्तृत लेखाद्वारे माहिती घेऊयात. सध्या आपल्याला झिकोली गाठायचं आहे. झिकोली गाठण्यामागे एक कारण होतं. स्वामी सदाशिव नित्यानंद गिरी यांनी मला असं सांगितलं होतं की तू झिकोलीमध्ये पोहोचेपर्यंत तुझ्यासाठी मी एक नवीन कमंडलू तिकडे पाठवण्याची व्यवस्था करतो. आता आपल्याला एक नवीन कमंडलू मिळणार आणि तो एका चांगल्या साधूच्या हातून या आनंदापोटी मी चालत होतो. पिटरास गावामध्ये शिवनारायण सिंग चौहान नामक एक ग्रामस्थ मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याने घरच्या दुधाचे 1 लिटर अप्रतिम ताक मला पाजले व 10 रुपये दक्षिणा देखील दिली. मी उभ्या उभ्या त्याच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवरती जय श्रीराम शुभलाभ अशा अक्षरं लिहून दिली. ती त्याला फार आवडली व ती त्याने सर्वांना बोलवून दाखवली. पिटरास गावचा नर्मदेचा घाट आपण बघतोय. इथे एका मजेशीर शिवमंदिराचं बांधकाम सुरू आहे. मध्ये खरेटी इथं अखंड रामनाम सुरू होतं. त्याचं दर्शन घेतलं आणि थोडंसं नामस्मरण केलं. खरेटी इथले अखंड सीताराम जपकुटी आश्रम. समोर सिद्धघाट आहे. वाळूमध्ये कुंपण टाकून केलेली शेती आपल्याला दिसते. अशी शेती पुढं जागोजागी आढळते. अशा ठिकाणी शक्यतो काकडीवर्गीय वेल वनस्पती लावतात. मजल दरमजल करत झिकोली गाव गाठले. झिकोली गावामध्ये 3 आश्रम होते. एक छोटा घाट म्हणून होता. इथे पूल होता. या पुलाखाली हा आश्रम होता. पुलाच्या पलीकडे एक बडा घाट म्हणून होता. या दोन्ही ठिकाणी मी कोणी संन्यासी कमंडलू ठेवून गेला आहे का याची चौकशी केली, परंतु नकार मिळाला. झिकोली आणि बोरास दरम्यानचा हा पूल आपण बघतोय. महापुरामध्ये या पुलावरून वाहणारी नर्मदा बघा. इथे गावामध्ये दत्ताश्रम म्हणून एक आहे. तिथे चौकशी करा असं मला एकाने सांगितलं. त्यामुळे मी दादाजी धुनीवाले यांचा तो आश्रम शोधत त्या आश्रमापर्यंत गेलो. परंतु आश्रमामध्ये बसलेल्या एका म्हाताऱ्या साध्वीने मला अपमानपूर्वक बाहेर हाकलले. परिक्रमावासींना नो एंट्री असलेला हा पहिलाच आश्रम मी नर्मदे काठी पाहिला. मी तिला फक्त इतकेच विचारत होतो की कोणी तुम्हाला कमंडल आणून दिला आहे का, परंतु तिने फार वाईट शब्दात अपमान करून मला हाकलून लावले. या आश्रमाचा मार्ग एका कुटीवाटेतून जात होता, ज्याला आपण मराठीमध्ये झोपडपट्टी असं देखील म्हणतो. मी बाहेर आल्याबरोबर त्या झोपड्यामधून बाहेर आलेल्या स्त्री पुरुषांनी मला तिथे कशाला गेलात वगैरे सांगायला सुरुवात केली. त्या सर्वांना आश्रमातील म्हाताऱ्या स्त्रीच्या विक्षिप्त वागण्याचा अनुभव होता आणि ती बाई त्यासाठी बदनाम होती. किती दुर्दैव आहे पहा.
आपल्या गुरूंच्या नावाने चालवलेला आश्रम स्वतःच्या वैयक्तिक दुर्गुणांमुळं असा अधोगतीला जात असेल तर त्यासारखे दुर्दैव दुसरे कोणते. किमान जिथे आश्रम उभा केला आहे तिथल्या स्थानिकांमध्ये तरी तुम्हाला थोडाफार आदर सहारा मिळाला नको का. अखेरीस मी त्या कमंडलूचा नाद सोडला आणि पुढे चालू लागलो. पुढे बरिया घाट नावाची धुनीवाली दादाजी यांची तपोभूमी आहे. तिथे शिवरामदास नावाचे महंत राहतात. त्यांनी मला सांगितले की हा जिकोलीमधला आश्रमच मुळात बोगस आहे आणि त्यांचा धुनीवाले दादाजींशी काही एक संबंध नाही. असो, तो आश्रम परवडला इतकी पुढची शुककुटी मजेशीर होती. खरं तर छोटा घाट चांगला होता. तिथे मुक्कामाची सोय देखील उत्तम होती. उत्तम सोय म्हणजे काय, तर जिथे मुक्कामासाठी खोली नाही व थेट नर्मदेच्या काठावर झोपावे लागते त्याला मी उत्तम सोय मानत असे. कारण इथं पडल्या पडल्या देखील नर्मदेचं दर्शन व्हायचं, आवाज कानावर पडायचा. जिकोली इथली सुंदर नर्मदा आपण बघतोय. परंतु माझ्या नशिबात नसलेल्या त्या आभासी कमंडलूच्या नादामध्ये मी पूल ओलांडला होता आणि परिक्रमेमध्ये शक्यतो परत उलटे फिरत नाहीत. त्यामुळे पुढे जो काही पर्याय मिळेल तिथे आसन लावणे मला क्रमप्राप्त होते. त्यात ही कुटी सापडली. एका शिष्याने आवाज दिल्यामुळे मी छोट्याशा कुटीमध्ये जिना चढून वर गेलो. खाली एका छोट्याशा अंधाऱ्या खोलीमध्ये आसन लावले होते. वामन रूपातील एक गांजाप्रिय पाखंडी बाबा इथे बसला होता. वेदांत मताचा जो अभेर करतो त्याला आपल्या धर्मशास्त्रामध्ये पाखंडी असं म्हटलं जातं. त्याच अर्थाने मी हा शब्द इथे वापरला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. देव, धर्म, मोदी, भाजप, सण, उत्सव, पूजा, विधी, यज्ञ, कर्मकांड इतकंच काय, साक्षात नर्मदामयी आणि नर्मदा परिक्रमा यांची देखील अश्लाघ्य निंदा तो अखंड करत होता. पुढच्या आश्रमाची माहिती विचारल्यावर तो मला म्हणाला की मी नर्मदेमध्ये रोज डोलडाला जातो. तिथे डावीकडे एक ओढा आहे, त्याच्यापुढे मी जात नाही. तेवढीच नर्मदा मला माहिती आहे. आणि सारे शिष्य हसायला लागले. तो आणि त्याचे स्थानिक ग्रामस्थ शिष्य अखंड गांजा आवडत होते. त्याने निंदा करणारे वाक्य उच्चारावे आणि सर्वांनी मिळून फिरी हसावे असे सर्व चालले होते. मला राग यावा म्हणून मुद्दाम सर्व चालू आहे असं वाटत होतं. साधूच्या 10 बाय 10च्या खोलीला एक छोटीशी खिडकी होती. त्यातून तो सतत खाली थुंकत होता. आपण नर्मदा पात्रामध्ये थुंकत आहोत याची जरा देखील खंत त्याला वाटत नव्हती. नर्मदा मैया माझी परीक्षा घेत आहे असा भाव ठेवून मी शांतपणे सर्व पाहत होतो. साधू मला म्हणाला, तुझे भोजन प्रसादी तो लगेगी, लेकिन मेरे यहाँ भोजन भी नहीं मिलेगा और सदाव्रत भी नहीं मिलेगा, रहना तो रह ले. त्याच्या या वाक्यावर सर्व शिष्य मिळून फिरी हंसू लागले. और एक बात समझ लेना बेटा, तुम जहाँ रुके हो वहाँ नीचे बड़े घाट पर ठेला लगाने वाले लोगों का सामान पड़ा है. उसमें से नारियल, मुरमुरा, बताशा चुरा के खा मत लेना. पुन्हा सर्व गांजाडे हसू लागले. मी देखील त्यांच्या हसण्यामध्ये सामील झालो आणि म्हणालो, अच्छा हुआ आज ही मैं शुककुटी में आया. आज मेरा 11 का उपवास है. 11 के दिन मैं भूखा ही सोता हूँ. मग साधूला काय वाटलं कोणास ठाऊक, त्याने मला चहा करून पाजायची आज्ञा शिष्याला दिली. चहा घेऊन मी खाली स्नानाला गेलो. वाळूचा घाट होता. इकडे फारशी वर्दळ नव्हती, पण समोर असलेल्या बोरास नावाच्या गावामध्ये मात्र मोठाच मेळा कायम लागलेला असतो. इथे काही किरकोळ दुकाने होती. जिकोली बडा घाट इथली दुकानं आपण बघतोय. दुकानं म्हणजे काय, तर छोटी टेबलं असतात. ते दुकानदार दुकान बंद केले की सामान या साधूच्या एका खोलीमध्ये कोंबून ठेवत. त्या 10 बाय 10च्या अत्यंत अस्वच्छ, घाणेरड्या, वासाड्या, अंधाऱ्या, कुबट खोलीमध्ये मी रात्र कशीबशी काढली. कधी एकदा उजाडते असे मला झाले होते. सकाळ होता असती तिथून मी ढूम ठोकली. नशिबाने एकादशीचा उपवास होता म्हणून मी वाचलो. या कुटीबाबत अजून बरेच काही सांगता येण्यासारखे होते, परंतु ते न सांगितलेलेच बरे. सुदैवाने ही कुटी दरवर्षी 4 महिने पाण्याखाली जाते. त्यामुळे साधूला नर्मदा माहिती नसली तरी नर्मदेला कुटी चांगली माहिती आहे. पुढे गेल्यावर मला लक्षात आले की जय सेवा अशी घोषणा देणाऱ्या, सर्वसामान्य आदिवासी लोकांना भडकवणाऱ्या ब्रिगेडी संघटनेचा प्रभाव या ठिकाणी आढळत होता. ही मोजपट्टी लावल्यावर शुककुटीची सर्व मापे मला कळली. असो, एक राष्ट्र म्हणून आपल्या भारतवर्षाला एकसंध करताना अशा देखील लोकांचा सामना आणि समावेश आपल्या आपल्या राष्ट्रकार्यामध्ये करून घ्यायचा आहे, हे नेहमी प्रत्येक कार्यकर्त्याला डोक्यात ठेवावेच लागेल. इतकाच धडा नर्मदेने या ठिकाणी मला दिला. नर्मदे हर, नर्मदे हर.